नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपली शिंदे मॅडम आपलं मनापासून स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची सेकंड टर्म एक्झामिनेशनची 2024ची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. या आन्सर शीटवर आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरंसुद्धा लिहून दाखवलेली आहेत. त्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. अशीच प्रश्नपत्रिका आपल्याला आपल्या शाळेच्या परीक्षेमध्ये येणार आहे. एकूण 80 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि हा सोडवण्यासाठी आपल्याला 3 तासाची वेळही दिली जाणार आहे. बघा, पहिला प्रश्न क्वेश्चन 1, डू ॲज डायरेक्टेड. 8 गुणांसाठी आपल्याला सेक्शन 1 हा विभाग असेल लँग्वेज स्टडीसाठी. बघा त्यात काय काय विचारले जाईल. 4 उपविभाग आहेत 2-2 गुणांसाठी. कंप्लीट द वर्ड पहिल्या ह्याच्यात ॲबिलिटी, करेक्ट, अफ्राईड, त्यानंतर कॉपी द सेंटेन्स क्लिअरफुली. थोडाफार बदल करायचा आहे आणि ती वाक्य जसंच्या तसं लिहायचं आहे. बघा, मी अंडरलाईन करून दाखवलेली, तेवढा बदल त्या ठिकाणी अपेक्षित आहे. ते शब्द काढायचे आहेत. त्यानंतर तिसऱ्यामध्ये आपल्याला अल्फाबेटी ऑर्डरप्रमाणे शब्द लावायचे आहेत. बघा, पहिला हा शब्द येईल अँगर, सेकंड फ्रेंड्स, नॅचर आणि स्टेटमेंट. त्यानंतर दुसऱ्या याच्यात हा पहिला शब्द, त्यानंतर स्पोकन दुसरा, स्टॅमर तिसरा आणि स्टेटमेंट चौथा. या पद्धतीने अल्फाबेटी ऑर्डरप्रमाणे हे शब्द लावायचे. रिलेटेड शब्द लिहायचे, लेटर, वर्ड्स, करेक्ट आणि प्रोनाउन्स स्पेलिंगशी संदर्भात. या पद्धतीने हा क्वेश्चन 1 पूर्ण करायचा आहे. त्यानंतर बी बघा, बी भाग. बघा, दोन्ही प्रश्न, त्यांची उत्तर आपल्याला या पद्धतीने लिहायची आहेत. या ठिकाणी दिलेली आहेत. बघा, पहिला प्रश्न आपण अशा पद्धतीने सॉल्व करायचा आहे. हे दुसरं बीचं उत्तर. बघा, आता आपण यासारखा पेपर आपल्याला मिळेल आणि ह्या पेपरवर अशा पद्धतीने आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. आता हा क्वेश्चन 1 पहा तुम्ही. या पद्धतीने पहिला 8 गुणांचा प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर बी भाग बघा आपला 2 गुणांसाठी. हा विभाग या पद्धतीने तो लिहायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन 2 पाहू आपण. एक पॅसेज आपल्याला दिलेला आहे 10 गुणांसाठी. प्रश्न दुसरा आहे आपला. त्यातला 1 बघा, फिलिंग द ब्लँक. या ठिकाणी गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत, त्या अशा पद्धतीने पूर्ण करायच्या आहेत. त्यानंतर पॅसेजमध्येच त्यांची उत्तरं आहेत. A2, A3, A4 यांची उत्तरं लिहा. बघा, या ठिकाणी 5 प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 2चा ए भाग आपल्याला कंप्लीट करायचा आहे. आपण क्वेश्चन पेपरमध्ये पण पाहू. बघा, हा क्वेश्चन नंबर 2. रिकाम्या जागा.
त्यानंतर बी पहा, क्वेश्चन 1चा 10 गुणांसाठी हे बी पण त्यात पण आपल्याला एक पॅसेज दिलेला आहे आणि त्याची उत्तरं आपण या पद्धतीने सॉल्व करायची आहेत. बघा, मी या ठिकाणी काही प्रश्नांची उत्तरं लिहून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. A5मध्ये पर्सनल रिस्पॉन्ससाठी प्रश्न आहे. बघा, आता बीची उत्तरं पाहू आपण या ठिकाणी. बीचं हे पहिलं. बघा, या ठिकाणी क्वेश्चन 1चं बी. या पद्धतीने हा प्रश्न पूर्ण करायचा आहे 10 गुणांचा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 पहा. या ठिकाणी रिकाम्या जागा. या पद्धतीने पूर्ण करायच्या आहेत. बघा, आन्सर शीटवर अशा पद्धतीने लिहायच्या. त्यानंतर 2चं उत्तर. बी भाग. बघा, क्वेश्चन नंबर 3चे उत्तरं ए आणि बी या पद्धतीने सॉल्व करायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4. त्याची उत्तरं पाहू आपण. बघा, 3ची उत्तरं. हा क्वेश्चन नंबर 4. सर्व प्रश्नांची उत्तरं पहा काळजीपूर्वक. रिकाम्या जागा. बघा, या ठिकाणी पाहिले आपण हे. त्यानंतर पुढचे प्रश्न 4चे. A5मध्ये आपल्याला लेटर लिहायला लावलेलं आहे, फॉर्मल लेटर, न्यूज रिपोर्ट. नका करू ना बाबा.
बघा हे सर्व प्रश्न. क्वेश्चन नंबर 5 लेटर रायटिंग. हे सर्व प्रश्नांची उत्तर आपण पाहणार आहोत. आधी प्रश्न पाहून घ्या. क्वेश्चन नंबर 6 बघा या ठिकाणी न्यूज रिपोर्ट बीचा. न्यूज रिपोर्ट पाहू आपण या ठिकाणी. त्यानंतर बी याचं उत्तर डेव्हलप द स्टोरी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 बघा लेटर रायटिंगसाठी या ठिकाणी दिलं आहे त्याचं उत्तर. या पद्धतीने लिहायचं आहे लेटर. या पद्धतीने लेटर कंप्लीट करायचे. त्यानंतर व्हर्बल टू नॉन व्हर्बल क्वेश्चन नंबर 6 त्याचं उत्तर. त्यानंतर 6वा प्रश्न आपण कंप्लीट केला. आता 7वा प्रश्न बघा ट्रान्सलेशनसाठी. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. ABC 3 प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. बघा त्यांची उत्तरं. मराठीमध्ये आपल्याला भाषांतर करायचं आहे. वाक्य दिलेले आहेत, शब्द दिलेले आहेत आणि म्हणी दिलेले आहेत. बघा या ठिकाणी त्यांचं उत्तर. या पद्धतीने क्वेश्चन नंबर 7 हा कंप्लीट करायचा आहे. बघा या ठिकाणी पेपरवर अशा पद्धतीने लिहायचं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता 9वीची सेकंड टर्म एक्झामिनेशनची इंग्लिशची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी सॉल्व केलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.